गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. या उपस्थित दोन्ही टीम्सला सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. हिअर वी गो. गोलंदाज तयार उमेश, आघाडीला शिवा आणि त्याच्या सोबत देतोय तानाजी. ऑल इज सेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. शिवा खुनेची 4 धावा. चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा. खातं खुलं होतंय शिवा खुने आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडाबे क्रिकेट संघाचं 4 धाबेनं होतोय फलकाचा शुभारंभ. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम शिवा खुने. उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच जबरदस्त सुरुवात तो देत असतो. या बलीला गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर आलेत. प्रयत्न सुंदर सुरू होता मात्र दुसऱ्या रनचा कॉल आहे. कॅच ड्रॉप. काव फेसला फिल्डर आपण बघत आहोत. त्या ठिकाणी उपस्थित होते जयराज, ज्यांच्या वतीनं हा झेल सुटलेला आहे. कॅच ड्रॉप आणि शिवा खुनेला मिळते जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या प्रदान होतोय. 2 धावा आणि या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या धावफलकावर. या पद्धतीच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण पाहिलेला आहे. यावेळेला टॉप एज बॉल फ्लाय झालाय. शॉर्ट फानलेगच्या बाजूनं लॉक स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर होतोय ऑन. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं आणि तसंच काहीच हात मिळून मैदानात दाखल झालाय. लक फॅक्टर ऑन होतोय. लकी 4. चौकार. या चौकारासोबत सध्या 10 ऑन बोर्ड. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 10 धावा. हवं तसं टॅमिंग करता आलं नव्हतं. फ्रंट ऑफ मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज घेत बॉल फ्लाय होतोय फानलेगच्या डोक्यावरून. 4 धावा. चौकार. चौकारासोबत सध्या 10 धावा स्कोरबोर्डवर. 10 ऑन बोर्ड. स्ट्रायकर एंडला तयार होत आहेत शिवा. यावेळेला पायावर आदलाय बॉल. धाव हवी आहे आणि किंबहुना ती मिळेल देखील. थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडे सरांचा लेग बायचा सिग्नल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या डाव पुढे पोहोचतोय. बॅटिंग करत असताना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडाबे क्रिकेट संघाचा 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर. स्टील 2 गो. आघाडीसाठी सलामीवीर तानाजी खुने सध्या स्ट्रायकर एंडला. यावेळेला समोर सेट बॅटल लॉफ्ट केलाय. मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर बरोबर लॉंग ऑफला उपस्थित होते. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. जगदीश यांचं आलंय बॅकअप आणि करावं लागतंय फलंदाज तानाजी खुनेला बॅकअप. 11ला पहिला धक्का लागलाय जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडाबे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. नवीन बॅटर बॅटिंगसाठी डीके दाखल होत आहेत. ज्ञानेश्वर खुने. लॉंग ऑफला चांगलं जजमेंट. जगदीश यांच्या पद्धतीनं चांगला झेल संपादित होतोय. 11ला सध्या पहिला धक्का बसलेला आहे. तानाजी खुने स्वस्तात माघारी परत आहेत. डीके ज्ञानेश्वर खुने नवीन बॅटर आता दाखल होत आहेत. स्टील 1 गो. उमेश यांना मिळतंय वैयक्तिक पहिलं सुयश तर सांघिक पहिली सफलता सागर 11 पारताळे क्रिकेट संघाकरता. स्कोर सध्या 11 ऑन बोर्ड. बरोबर लॉंग ऑफला जो फिल्डर होता त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. स्ट्रोक चांगला होता पण एक्झॅक्टली गॅप मध्ये खेळू शकले नाही. तानाजी बाद होता. डीके नवीन बॅटर सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. स्टील 1 गो. 2:45 बरोबर सत्र सुरू झाले. 4 ओव्हर 20 मिनिटात टाकणं बंधनकारक असेल सागर 11 पारताली टीम. सो थोडी घाई करा. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. 11 धावा धावफलकावर. डीके ज्ञानेश्वर खुने नवीन बॅटर सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. स्टील 1 गो. या बलीला लेंथ बॉल राईज होतोय. सरप्राईज बाउन्स. फलंदाजाला बीट करत असताना चाललाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. कमालीचा बॉल होता. करतदल कौशल्य दाखवलं गोलंदाज उमेशनं. विकेट जशी मिळाली कॉन्फिडन्स त्याचा दुणाला. डॉट बॉलनं झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 11
एका विकेटच्या मोबदल्यात 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. निर्धारित 5 षटकांची लढत. 3 दिवसात भरपूर धावा आपण होताना पाहिलेल्या आहेत आणि किंबहुना धावा रोखताना भरपूर टीम्सला पाहिलेलं आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, अंतिम सामना सध्या आपण बघत आहोत. जयेश गोलंदाजीसाठी दाखल होतात. षटक मार्गस्थ होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले, त्याच कारणासह आता 3 फिल्डर डीपमध्ये सेट करण्यात आलेले आहेत. डीपमध्ये मिड विकेट, त्याचबरोबर समोर स्ट्रेट डिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑफ आतमध्ये आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत एक्स्ट्रा कव्हर जो थोडा वाईडी स्ट्रेट करण्यात आलेला आहे. गोलंदाज तयार. सेकंड पॉवर प्ले जयेश. पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. बॉल निघालाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, क्लास दर्जा आणि गुणवत्ता फटक्यावर पाहायला मिळाली. बॅट्समन शिवा खुनेची क्लासिकल स्टाईलने खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला 1 लेवल अप, चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड, 15 धावा दाफल कव्हर. आता बॅकफुटर जात कट करण्याचा प्रयत्न, हलकस अपील कॉटबॅन करता, मात्र पंचांची तटस्थ भूमिका. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. लेंथ बॉल बरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर होता. टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त वेगाने अधिकच्या गतीने निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत होते छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 15. 15 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या मार्गस्थ असताना या वेळेला समोर स्टेट बॅटर डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, कडक हिट, कडक सिक्सर शिवा खुनेच्या बॅट मधून. बहारदार षटकार. ऑन बोर्ड 21 धावा दाखल कव्हर आणि व्यक्तिगत शिवा खुने या सामन्यात वैयक्तिक 7 चेंडूत 20 धाबेचं योगदान देत आहेत. एकतर्फी किल्ला आतापर्यंत त्याने लढवलाय. एक कॅच देखील त्यांची ड्रॉप झालेली आहे. आणि पाहायचं आता या सामन्यात कशा पद्धतीने उपद्रव मात्र त्यांच्या बॅटमधून होताना दिसेल. स्कोर 21. पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंग मार्कवर जयेश. ओव्हर द विकेट. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय शफल होऊन लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल शिवा खुनेच्या बॅट मधून. आणखीन एक पॉवर बुलेट, पॉवर पाकिट, सेकंड सिक्सर, ह्यूज हिट, षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 27. 27 धावा सध्या दाफल कावर. शिवा खुने मात्र या सामन्यात बरसत आहेत. चांगल्या वेगानं धावा त्यांच्या बॅटमधून येत आहेत. स्टील 2 टू गो. फील्ड पोझिशन मध्ये आता थोडा बदलाव करण्यात आलेला आहे. बॉलर तयार जयेश. आता राऊंड विकेटनं चांगला बॉल टाकलाय. हलकासा अँगल वर बाहेर निघालाय बॉल. अपील झालंय आणि अखेर आता पंचांच्या वतीनं कन्फर्मेशन आलेलं आहे. चला पंच कन्फर्म करा एकदा, फलंदाज बाद की नाबाद. येस इट इज आउट. चला अंपायर सिग्नल आउट. सो शिवा खुनेला मैदान आता सोडावं लागेल. ऑर्गोमेटिव्ह अंपायर. विकेट आलेली आहे. शिवा खुने या मॅच मध्ये 26 धाब्याचं योगदान देत बाद होत आहेत. चला नवीन बॅटर लगेचच मैदानात पाठवा. बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करून ठेवा. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे. 6 धाब्यासोबत सध्या स्कोर जो पुढे वाढला होता 27, आता तो तिथेच स्थिरावेल. दुसरा धक्का आता बसला. शिवा खुने बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय.
कॅप्टन्स रिपोर्टिंग गरजेची आहे, सूचना मी आताच करतोय. नवीन बॅटर मिस्टर परफेक्ट प्रशांत शेळके आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्टील 1 टू गो. चला मॅच कंटिन्यू करा. अंपायर्स ऑफिशियल्सला विनंती आहे, सामना पण कंटिन्यू करा. सत्तावीस धाबा स्कोरबोर्डवर नवीन बॅटर प्रशांत शिल्के बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. या वेळेला ऑन साइडला बॉल हवेत. झेलची संधी, शक्यता आणि तिचा स्वीकार मात्र झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरी धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल्याने जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास प्रशांत शेळकेला मिळते जीवनदान. षटक संपली 2 षटकांती 29 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. चला मॅच कंटिन्यू करा आपण. टीम सागर 11 पारतले 2 षटक बरोबर मित्रांनो तुम्ही 10 मिनिटात टाकलेली आहेत, मात्र आता अधिकचा वेळ घेऊ नका. 2 षटकात 29 धाबा बनलेल्या आहेत. पहिलं षटक 11 धावेचं उमेशचं, 1 विकेट त्याला मिळाली. दुसरं षटक 18 धावेचं जयेशचं, त्याला देखील 1 विकेट मिळालेली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात मात्र दाखल होत आहेत. भूषण गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होतोय. उमेश सेकंड स्पेल मध्ये दाखल झालेले आहेत. 2 षटकात 29 धाबा बनलेल्या आहेत. डीके आणि त्याच्यासोबत प्रशांत देतोय. आता या दोन्ही बॅटर्सला डाव सावरावा लागेल. चांगल्या वेगानं धाबा बनवाव्या लागतील, कारण समोर चॅलेंज तगडे सागर 11 पारताळेचं, हे देखील विसरून चालणार नाही. 2 षटकात 14.50 धाब्याची धावगती, 29 धाबा बनलेल्या आहेत. तिसरं षटक, पहिला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, चांगल्या वेगानं राईज होतोय. चाललाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत उमेश कडून सेकंड स्पेल मध्ये होते वापसी. धावा असतील 29-29. लॉस ऑफ 2 विकेट. डीके सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. 2 बॉलचा सामना त्याने यापूर्वी केलेला आहे. आता पायावर आदळला बॉल, हलकस अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय, त्याच कारणास्तव नकार. लेग बायचा सिग्नल, 1 धाव आणि धावा संख्या या एक्स्ट्रा धावेसहित सध्या पोहोचले पुढे 30 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत प्रशांत शेळकेला. गोलंदाज तयार उमेश. या वेळेला ऑन साइडला बिग हिट, चांगलं टॅबिंग, चांगलं मिडलिंग, लांब लचक फटका, षटकार. फ्लाय होतोय. स्कोर आपण बघत आहोत 36. 36 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 3 टू गो. प्रशांत शेळके यांच्या बॅटमधून मात्र आक्रमण होतंय. 6 धावेनं सध्या टीम पुढे सरकतीये. स्कोरबोर्डवर रन्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 36-36. या बॅटरकडे ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे खेळाडूकडे, आणि सध्या नावाप्रमाणे कामगिरी या मॅच मध्ये त्याच्या वतीनं होत असताना एक कडक सिक्सर आलाय, ज्याची नितांत गरज होती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर न्हावे क्रिकेट संघाला. स्कोर आपण बघत आहोत 36-36. बॉल तयार होतात पुन्हा एकदा उमेश. आता फुल टॉस फिरवलाय डीप मध्ये, फालेगला फिल्डर उपस्थित, थोडी मिसफिल्डिंग, सिंगल बनली. सेकंडचा कॉल दिला प्रशांत आणि स्ट्रायकर एंडला तितक्यात चपलतेनं आता या 2 धावा त्याच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सो या 2 धावेसहित सध्या एकूण धावा संख्या दाफलकर अंकित झाली आहे ती 38-38 धावा. स्टील 2 टू गो.
38ला विकेट 2 गमावलेले आहेत. डीकेच्या बॅटमधून अजूनही धावा येणं अपेक्षित आहे. 3 बॉलमध्ये एकही धाव त्यानं योगदान केलेली नाही, तर 3 चेंडू 10 प्रशांतनं बनवलेले आहेत. रनवे मध्ये आला व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. सेकंड स्पेल मध्ये 4 चेंडूत 9 धावा आतापर्यंत उमेश कडून स्कोर करण्यात आलेल्या आहेत, खर्च करण्यात आलेल्या आहेत. या आपल्याला हा पांफुल फिल्डर मिड विकेटला उपस्थित. चांगलं बॅकअप. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न प्रशांतनं दिलाय. कॉल. आणि आता ती धाव देखील कंप्लीट. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होईल का? पण आता तिसरीचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी होतोय. 3 धावा कंप्लीट. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. तीन धावे सहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 41. 41 धावा सध्या धावफलकावर. स्टील 1 टू गो. या बलीला खाली राहिला बॉल. बॅटर बीट. डॉट बॉलचा चांगलाच दबाव बनलाय बॅटर डीकेवर. तिसऱ्या षटकाची झाले सांगता स्कोर सध्या 3 षटकांच्या अंती 2 गड्यांच्या मोबदल्यात 41. 41 धावा. ड्रिंक्स ठेवली जाईल मैदानात. संधी देऊयात आता डीजे तुषारला. मिनिटाचा शॉर्ट ड्रिंक्स इंटरव्हल ब्रेक आपण कव्हर केलाय. शिवानं आघाडीसाठी जबरदस्त योगदान दिलं. 3 षटकार 2 चौकार. वैयक्तिक 27 धाब्याचा तो बाद झाला. तानाजीला खातकुलं करता आलं नाही. तो स्वस्तात माघारी परतला. डीके 4 बॉलचा सामना करतोय. एकही धाव विथ बॅट त्याच्या बॅटमधून आली नाही. आणि प्रशांत सध्या त्याची सोबत देतो, ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूत वैयक्तिक 13 धाब्याचं योगदान आतापर्यंत आलेलं आहे. 3 षटकात 41 धावा बनलेल्या आहेत. षटक सुरू होते. चौथं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत भूषण. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होतोय. भूषण बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. प्रशांत शेळकेच्या बॅटमधून आक्रमण. पहिल्याच बॉलवर भूषणचं भव्य स्वागत. स्वॅक्से स्वागत. सिक्सर. फ्लाय होत आहे. 47. 47 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या डावाचे 11 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. या बलीला चांगला बॉल फुल पुढ्यात टाकलाय. फुल लेंथ होता. समोर स्टेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र अधिकच्या गतीनं फलंदाज प्रशांतला बीट केलेला आहे. एक तरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट. पहिला बॉल सिक्सर. त्यानंतर मात्र आलाय डॉट बॉल. धावा स्थिर 47. 47 धावा. या बलीला आणखीन एक चांगला बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. 4 फिल्डर एकत्रित आले मात्र पंचांचा स्पष्ट नकार. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता टाकलेत. भूषण कडून देखील प्रत्युत्तर दिलं गेले फलंदाज प्रशांत शेळकेला. पहिल्याच बॉल फुल टॉस. त्यावर फुल टोल वसूल झाला. पण नंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावा स्थिर 47. 47. या बलीला ऑन साइडला पॉवर पॅक फटका. उंची सोबत गाठले अंतर. बॉल होतोय मिड विकेट.
सीमारेषेच्या बाहेर चुंबन, प्रशांत शेळकेच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोट षटकार. सोबत सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे 53 ऑन बोर्ड, 53 धावा धावफलकावर. तर चौथ्या षटकाचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडूत 12 धावा भूषणच्या विरोधात स्कोर करण्यात आलेल्या आहेत. शॉर्ट बॉल आता पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल. रोहित शर्मा स्टाईल बॉल जाईल विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा, पॉवर पॉकेट, यूज इट, सिक्सर. थँक्यू. पहिला षटकार बॅक टू बॅक 2 डॉट आणि तदनंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. प्रशांत शेळके सेट ऑन फायर. दुपारच्या रखरखत्या उन्हात मात्र प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय. षटकारासोबत सध्या 59 धावा धावफलकावर. या वेळेला ऑन साइडला आणखीन एक फटका. चांगलंय बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. या षटकात आलाय सलगचा 3रा. तर एकंदरीत एकूण हा 4था मॅक्सिमम. हाय अँड हँडसम, यूज इट, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकाच्या अंती धावा बनलेल्या आहेत 65-65. 10 चेंडूत 37 धावेची विस्फोटक विध्वंसक मॅरेथॉन खेळी सध्या साकारतोय प्रशांत शेळके. तर डीके जो सध्या आउट ऑफ फॉर्म आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला. अंतिम षटक, अखेरचं षटक. जगदीश गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. 65 धावा 4 षटकात बनलेल्या आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना 4 ओव्हरची मॅच. शिवप्रेमी शिरगाव आणि परी 555 आदर्श 11 धानिवली. कॅप्टन्स रेडी रा. लास्ट ओव्हर जगदीश बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत बॅटर डीके ज्ञानेश्वर खुनेला. शेवटचं षटक, पहिल्या डावाचं निर्णायक षटक पाहायचं. किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आणि झेल संपादित. फलंदाज बाद, डीके बाद होतोय. 5 बॉल मध्ये एकही धाव त्याला बनवता आली नाही, तो माघारी परतलाय. 65ला 3रा धक्का जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. विथ हेल्प ऑफ बाईज या अतिरिक्त 2 धावा आलेल्या आहेत. एक्स्ट्रा 2 धावा येतात आणि एक्स्ट्रा 2 धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली 67. 67 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. या बॉलला यॉर्कर बॅटची कडा घेत बॉल मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे होताना दिसत नाही. डॉट बॉल वाईट प्लस 2 धावा आल्या होत्या, पण तदनंतर गोलंदाज जगदीश कडून होते छोटेखानी कमबॅक. डॉट बॉलची होती सांगता. धावा सध्या स्थिर 67. 67 धावा बनलेल्या आहेत. वैयक्तिक अर्धशतकासाठी प्रशांतला अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे, मात्र सांघिक धावफलक 67.
आता फुल टॉस, चुकीला माफी नाही. फुल टॉस वर फुल टोल वसूल होतोय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 73. 73 धावा सध्या धावफलकावर. तर वैयक्तिक प्रशांत शिळके या मॅच मध्ये योगदान देतोय 11 चेंडूत 43, 43 धावेचं. स्टील 3 टू गो. 3 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत सिरीज. हा फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, गॅप मध्ये चाललाय, 1 रन बनली आहे. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार. मिड विकेट सीमा पार. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. 4 धावा, चौकार. आणि सध्या धावसंख्या धावफलकावर या चौकारासोबत अंकित झाली ती 77. 77 धावा सध्या धावफलकावर. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. या वेळेला बिग हिट. समोर आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल लॉंग ऑन सीमा पार. याचबरोबर विराट स्मृती चषकातील वैयक्तिक पहिलं तर ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये तिसरं अर्धशतक झळकावतोय. मिस्टर परफेक्ट मॅन फ्रॉम जय गावजे स्पोर्ट्स उगवणावे प्रशांत शिळकेची झंझावाती अर्धशतकी खेळी. चौदा बॉल मध्ये नॉट आउट 53. 53 धावेची मॅरेथॉन खेळली त्यानं साकारलेली आहे. तर 6 धावेनं धावसंख्या अंकित झाली आहे ती सध्या 83. 83 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल बॅटची कडा आणि अखेर शेवटच्या बॉलवरती प्रशांत शिळकेचा झुंजार खेळीचा शेवट होतोय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 83 धावा बनल्या गेल्या आणि विजयासाठी सागर 11 पारतलेला 84. 84 धावेचं मोठं टार्गेट. यानंतर टॉस होतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना. 2 विनिंग टीम आमने सामने असतील. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली. ऋतिकच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. चार षटकांची लढत. परी 444 आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. बिग बॅटल, बॅटल ऑफ द डे. आणि या दोन टीमच्या दरम्यान होतो टॉस. ऋतिकच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. चला, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. शिवप्रेमी शिरगाव ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. दुसरा डाव सुरू होतोय. 84 धावसंख्येचा पाठलाग रनचेस कसं असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात आवाज विजय केदार सरांचा. थँक्यू. थँक्यू. तर पहा, एक नामांतर स्पर्धेमध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मधला हा पहिल्या फेरीचा अंतिम सामना, जिथे लक्ष्य 84 धाव्यांचा आहे. पण या मैदानाचा इतिहास आहे
3 षटकांमध्ये ते 73 धावा कुठल्या गेलेल्या आहेत पाहायचं आता. 5 षटकांमध्ये 84 बनवायचे आहेत. जय भवानी स्पोर्ट काटेकर अर्थातच स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. सोमनाथजी खाटेकरे, योगेशजी खाटेकरे, सदाशिवजी खाटेकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. जातोय मॅचच्या दिशेनं. 30 चेंडूंमध्ये 84 धावाच्या मात्र बनवायच्या आहेत सागर 11 पारतले संघाला. तर दुसऱ्या बाजूनं जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघानं 83 बनवलेले आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 84 धावांचं लक्ष्य चे मात्र समोर आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. मेघराज आणि दर्शन ही सलामी जोडी आपण मैदानावरती पाहतो आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज मात्र सज्ज होणार आहे. जय मात्र पहिल्या षटकामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो. डोंगर नावे संघाच्या वतीनं पाहायचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऑफिशियल्स मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर 5 सलामीची जोडी आपण पाहणार आहोत. मेघराज आणि दर्शन. ऑन स्ट्राईकला आपण पाहतो मेघराज जो कशा प्रकारची कामगिरी करेल. 5 षटकं आणि विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल धावा 84. लक्ष बलाढ्य आहे पण कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची 100% खात्री देणार नाही क्रिकेटमध्ये. कारण अनेक असे विक्रम झालेले आहेत, अनेक असे रेकॉर्ड्स झालेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत हे रेकॉर्ड्स इथे मोडलं जाईल का. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. रनअप मध्ये पहिल्या चेंडूवरती थोडासा फुल टाईट चेक केलं जाईल. पहिल्या चेंडूला रनअप 5 जय तिथे चेक करताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे आणि खरं तर अनेकदा आपण पाहतो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती रनअप चेक करताना पाहायला मिळतात. यावेळेस जयच्या बाबतीत आपण तेच पाहिलेलं आहे. मेघराज स्ट्राईकला आपण पाहणार आहोत काय घडेल. गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय जय. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू हवेत आणि 84चा पाठलाग करत असताना फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का लागलेला आहे. विकेट. करायचे शून्यातून विश्व निर्माण करायचं आणि पहा शून्यातून आता बरंच काही साधायचं आहे. मेघराज पारतळे संघाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. मेघराज बाद झाला. आता जयराज मैदानावरती दाखल आहे. तो कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिलं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. जयराज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. दोन्ही नामांकित खेळाडू आमने सामने आहेत आणि या दोघांमधला आता बेटल इथे रंगताना पाहायला मिळेल. चला थोडंसं फास्ट चला जयराज आणि नेक्स्ट पॅटर्न आपण तयार राहायचंय. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष इथे काढायचं आहे आणि पहा पहिली विकेट आलेली आहे. गोलंदाज जय परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेचा बॉल दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा संधी. कॉट अँड बोल्ड. जयराज गेला, जयराज आला. विकेट. पुढील मॅचचा टॉस मला वाटतं झालेला आहे. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांना फाईट करेल परी 11-445 आदर्श स्पोर्ट थानिवली. शिवप्रेमी शिरगाव संघानं टॉस जिंकून नेक्स्ट मॅच मध्ये क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. परी 11-445 अर्थातच आदर्श स्पोर्ट धानिवली संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर पहा लक्ष 84 धावांचं 2 धक्के. डाव इथे उद्ध्वस्त होताना आपण पाहतो. ऑन हॅट्रिक. यावेळेचा बॉल परत एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण सुंदर होईल आणि 2 धावा आहेत. दोन ला 2 अशी परिस्थिती आपण मैदानावरती पाहतो. दुपारचं सत्र आहे.
गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज आपण पाहतो परत एकदा जयचं मात्र सज्ज होणार आहे. यावेळेचा बॉल तिथे चेंडू हवेत, 1 मोर डाऊन और हॅट्रिक कंप्लीट होतीये. पुन्हा एक धक्का बसलेला आहे. और हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होईल. 3 विकेट या षटकामध्ये आलेले आहेत. पुन्हा एक धक्का या ठिकाणी बसलेला आहे. 3 फलंदाज 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो. पार्थले संघ थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे. काय घडणार आहे पुढे हे आपल्याला पाहायचं. इथून धाव सावरणं थोडंसं कठीण जाणार आहे, कारण आपण पाहतो 3 विकेटचा दबाव कमी नसतो इथे. पहिल्या सुरुवातीला थोड्याशा विकेट गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. हा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने कट केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूमध्ये शर्यत जुंपलेली आहे आणि पहा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगाने चेंडूपर्यंत पोहोचेल. परत एकदा या चेंडूवरती 2 धावा येतील. 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतं. 4 ह्या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो. तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं पहिल्या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे, जो कशा रीतीने हाताळला जाईल, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 25 चेंडूंमध्ये 80 धावा इथे गाठायच्या आहेत. गोलंदाज जय काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी आज जयच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेचा बॉल पुल करायचा. 4थी विकेट या षटकामध्ये येणार का? यश टेकान विकेट किपरची जबरदस्त कामगिरी. 4था धक्का पहिल्या षटकामध्ये आणि डाव उद्ध्वस्त झालेला आहे. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 4 केल्यात आणि धावा मला वाटतं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे प्रति एका धावेला 1 विकेट अशी परिस्थिती आपण मैदानावरती पाहतो. जयची एक सुंदर गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिलेली आहे आणि पहा पहिल्या षटकामध्ये 4 विकेट आहेत. दीपक गोलंदाजी मार्कवरती येतो. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पुढे काय घडेल? पहिल्या षटकामध्ये डाव अक्षरशः उद्ध्वस्त केलाय जयनं. एक मोठा विस्फोट मैदानावरती जयनं केलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 4 विकेट तो मात्र घेताना पाहायला मिळाला. आजचा दिवस कोण गाजवेल यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. वेळ आपण घेऊ नका. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात नंतर क्वार्टर फायनल अजून बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुल करायचा आहे. तिथे दर्शन चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू डॉट. डावखुरे शैलीचा फलंदाज स्ट्राईकला दर्शन आणि पहा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणार हा दर्शन तिथे थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. सागर 11 पार्थले संघ आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाज पुन्हा तयार. परत एक चेंडू डॉट. पुन्हा एक चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतो. म्हणजे इथून आता संघर्ष मोठा वाट्यास आलेला आहे पार्थले संघाचा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 22. 80 धावेंची आवश्यकता. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा समजला नाही हा चेंडू. परत एक चेंडू डॉट. 3 चेंडूंवरती खेळ आपण पाहिलेला. फक्त विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये हा खेळ चालू आहे. दीपक परत एक चेंडू निर्धाव येतो. मला वाटतं इथून मागे 2 षटकं निर्धाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेले आहेत. परत एखादं निर्धाव षटक येणार का? की हे निर्धाव षटक मला वाटतं दीपकची वाट पाहत असेल. 2 चेंडू आपल्याला पाहायचं पुढील कशा रीतीच्या असतील, कशा प्रकारची कामगिरी या 2 चेंडूमध्ये होते. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. टायमिंग झालं नाही आणि तिथे 5वा धक्का लागलेला आहे. सागर 11 पार्थले संघाला. फलंदाज बाद.
मोठ्या टार्गेटचा इथे पाठलाग झाला असताना या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. एक विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजे एखादा निर्धाव षटक पुन्हा पाहायला मिळेल का? स्वर्गीय विराट स्मृती चषकामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि दिवस क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय एक जबरदस्त मॅच, जिथे सुरुवातीला बॅटिंग चांगली झालेली आहे. तब्बल कुठलेल्या आहेत 83-84चं टार्गेट. हलक्या हाताने डिफेन्स केला. हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो हो, स्वर्गीय विराट स्मृती चषकामधलं आणखीन एक निर्धाव षटक, ज्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. दीपकच्या नावावरती येतं आणि पहा या षटकामध्ये एक विकेट. नको, विनंती आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आणि मला वाटतं आतापर्यंत चौथं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती अवघ्या 4 धावा पाहायला मिळतात आणि 4 धाव्यांसाठी 5 विकेटची आहुती जी मैदानावरती दिलेली आहे. पुढे काय घडणार आहे, कशा प्रकारची कामगिरी होईल हे आपल्याला पाहायचंय. दिवस क्रमांक 4 गोलंदाज गाजवताना पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक सुंदर मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आहे. गोलंदाज तयार होतोय. फुलटॉस आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती शरीराने चेंडू थांबवला जाईल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न मैदानावरती आणि पाहता पाहता 2 धावा च्या मात्र सहजरित्या या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे डाव आता उद्ध्वस्त झाल्यानंतर अर्धा संघ अक्षरशः बाद झालेला, अर्धा संघ डगआउटच्या दिशेने माघारी परतलेला. इथून कमबॅक करणं थोडंसं कठीण आहे. 2 धावा आल्या, 6 वरती धावफलक जाऊन पोहोचेल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत कोलवा टप्प्याचा बॉल, मला वाटतं फलंदाजी करत असताना 50+ धावा त्यांना कुठलेल्या आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आलेला आहे आणि पहा परफेक्ट गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. म्हणजे मोठाले फटक्यांशिवाय आता गत्यंतर या मॅचमध्ये उरलेलं नाही. मॅच थोडीशी लांबली पण अजून संपलेली नाहीये. 84 धावांचं लक्ष इथे गाठायचं आहे. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत आणि पाहायचं पुढील चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी होती आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाही. पुन्हा एक चेंडू डॉट, परत एक चेंडू या ठिकाणी निर्धाव येतो. अप्रतिम गोलंदाजी ची मात्र मैदानावरती पाहतोय आपण डोंगर नावे संघाच्या वतीनं. शॉर्ट पिच बॉल, गुड लेंथ वरून उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहतो. पुन्हा एक चेंडू इथे 1 ऑफ द ओव्हर, चांगला बाउन्सर इथे पेश केला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेनं निर्धाव. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल हवेत पाहायचे, स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल, झेल सुटला. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 8 धावा आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे सामना जर आपण पाहिला तर डोंगर नावे संघाच्या हातामध्ये आलेला आहे असं म्हटलं तरी वावडं नाही, कारण अजून फार मोठा संघर्ष वाटेला आहे आणि तिसरं षटक संपण्याच्या उंबरठ्यावरती आलेलं आहे. तिसऱ्या षटकाचा मला वाटतं 1 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. कोलवा टप्प्याचा बॉल पंचांकडे अपील परत एकदा होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिथे अपील होईल मैदानावरती आणि याचबरोबर षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 षटकं संपली, 8 धावा, 83चा पाठलाग करत असताना शेवटचे 12 बॉल 76ची आवश्यकता.
धनाजी गोलंदाजी मार्क वरती येतो. जय गावदेव स्पोर्ट डोंगरनावे संघाच्या वतीने गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल धनाजी चौथ्या षटकामध्ये. तर स्कोर कार्ड वरती सागर 11. पारतली संघ जाऊन पोहोचेल अवघ्या 8 धावा आणि आता 2 षटकांमध्ये 76 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू इथे डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. पहा मॅच प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर आता या सामन्यामध्ये दबाव वाढलेला आहे. प्रचंड दबाव वाढलेला आहे. 11 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या अजूनही 76. हलक्या हाताने कट केला. दीपवीर चेंडू खाली येत आहेत आणि एक सुंदर झेल. फलंदाज आउट. 6वा धक्का लागलेला आहे. विकेट. आठ या धावसंख्येवरती स्कोर कार्ड. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपण पाहतो. सामना थोडासा आता एकतर्फे झालेला आहे. चौथ्या षटकाचे 3 चेंडू आपण पाहिले आहेत. आतापर्यंत एकही धाव नाहीये. दीपकनं एक निर्धाव षटक या इनिंग्समध्ये टाकलेला आहे, या डावामध्ये टाकलेला आहे. आणि या षटकामध्ये परत एकदा तीच परिस्थिती आपण पाहतो. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत पाहायचं तिथे चेंडू कव्हर केला जातो आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धावा, म्हणजे मोठा फटका एकही आलेला नाहीये. 2 धावा येतील. 2 धाव्यांबरोबर डबल डिजिटमध्ये धावफलक 10. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दीपवीर. ओ हो 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 हो, कॉल झालाच नाही तिथे. आणि बाद थर्डमॅन मध्ये एक झेल निसटलेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू खेळायचा तिथे. बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क. परत एकदा नाही, एक धाव. षटकाची समाप्ती होईल. ओव्हर नंबर 4 इथे कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सागर 11 पारताले जाऊन पोहोचेल 12-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल आपण पाहतो समजलेलाच नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. प्रशांतची बॅटिंग आपण जबरदस्त पाहिली. आपण स्ट्राईकच्या दिशेने पाहतो. भावेश जो मात्र स्ट्राईकला 4 धावा संख्येवरती बॅटिंग करतो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जमिनीला समांतर. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. चेंडू कव्हर करतील. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावीबरोबर आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 ह्या धावा संख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढील सामना 4 षटकांचा आहे. दोन्ही संघ आपण आता आपल्या बेसिक तयारी करून घ्या. लगेच तयारीत राहायचंय आणि लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. परत एक विकेट. परत एक विकेट. गरज आहे का तिथे? कॉल झालाच नव्हता. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतो शिवाजी थोडेसे मागे येत होते आणि हा झेल पकडणं शिवाजीचं सोपं नव्हतं. कारण मला वाटतं शिवाजी यांना माहीत नसेल की तिथे आपण शॉर्ट फाईन ठेवलेला आहे. तिकडे हा सहज कॅच घेतला जाऊ शकतो. पण स्वतःवरती असणारा सेल्फ कॉन्फिडन्स शिवाजीनं मैदानावरती दाखवला. तो मागे गेला चेंडूच्या. थर्डमॅनच्याही बाबतीत तेच घडलं. दोन्ही वेळा शिवाजीनं स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा आहे. हरकत नाही शिवाजी.
प्रयत्न चांगला होता, बॉलच्या उलट्या दिशेने जायचं होतं, कारण फार कमी खेळाडू आपण असे पाहतो जी स्वतःवरती जबाबदारी घेतात. इथे शिवाजी स्वतःवरती जबाबदारी घेण्यास सज्ज आहे. यावेळेस आपण पाहतो यष्टी उद्ध्वस्त होईल, फलंदाज क्लिमबोट विकेट. तर तेवढा चेंडू आतमध्ये टाका, समोरचे प्रेक्षक साइड स्क्रीनचे तेवढा चेंडू आतमध्ये द्या. चेंडू चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. 9 फलंदाज बाद झालेले आहेत. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करते टीम जय गावदेव स्पोर्ट डोंगर न्हावे. अभिनंदन. एक मोठा विजय या ठिकाणी हाताला लागलेला आहे, मोठं यश हाताला लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मला वाटतं काय आगळं वेगळं सेलिब्रेशन आपण ऑन स्क्रीन पाहू शकता शिवाजीच्या माध्यमातून. चला पुढील टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. आणि दुसऱ्या बाजूनं परी 11 455 आदर्श स्पोर्ट धानिवली आपण बॅटिंगसाठी तयार राहायचंय. शिवप्रेमी शिरगाव टॉस जिंकलेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. 4 षटकांचा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि पाहायचं आता 4 षटकांमध्ये क्वार्टर फायनल मध्ये कोण दाखल होतं. एका बाजूनं